नगरमधनं रस्ता चुकलो, आपल्याला जायचं होतं शिर्डीला, पण रस्ता चुकून डायरेक्ट पोहोचलो आम्ही या ठिकाणी. हो, गाव कोणचं आहे माहित नाही बरं का. बघा दे नजारा कसं आहे, मनात खुळाय का नाही. तर माझ्याबरोबर होते कुलकर्णी सर, मॅडम पण होते, आणि विशेष म्हणजे बैलगाडी तिथं पार्किंगला लावलेली. आणि इथली चहाची क्वालिटी एकदम बकवास. जसं भांड आहे ना तसंच ही चहाची क्वालिटी होती. तरी पण सकाळ सकाळ काहीतरी पोटात घ्यावं म्हणलं आणि लगेच उचललं इथलं पण क्रीम रोल आणि लगेच पोहोचलो आम्ही शिर्डीला. कसं आहे ना जरा. तर मित्रांनो, मी होतो आता रस्त्यालाच पार्किंगला. तर गाडी लय आत लावलेली, त्यामुळे आम्हाला रस्ता पण समजत नव्हता नेमकं कुठनं निघायचं आणि काय करायचं. कस तरी ट्रॅफिक मधनं गाडी काढून आपलं पार्किंगला लावली मीच आणि निघालो मंदिराच्या दिशेने. कुलकर्णी सर, मॅडम पण होते, समर्थ पण होता आणि असे भरपूर हॉटेल होते तिथं पण. तसे ह्याच्यातून आम्ही पोचलो मंदिरापाशी. पण इथं मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही. हो मित्रांनो, बरोबर आहे, मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये. त्यामुळे आम्ही पोचलो मंदिराच्या आतमध्ये. गेल्यानंतरच पहिल्याच डाव्या साईडला तुम्हाला जवळून दाखवतो अजून. बघा, हे तर उजव्या साईडला हे गार्डन आहे, तर तुम्ही फोटोशूट ते सगळं करू शकता. आणि डाव्या साईडला आहे चप्पल स्टँड आणि मोबाईलचं पण. हा तुम्ही बघू शकताय, म्हणजे इथे चप्पल पण ठेवू शकताय तुम्ही. आणि हो इथं चप्पल ठेवायची आणि इथं मोबाईल ठेवायचा. मोबाईलला पण 5 रुपये आणि चप्पल ठेवायला सुद्धा 5 रुपये. सर्व धर्माचे इथं लोक येतात. तर काही मंदिरात आतला नजारा, आतला मी अजून म्हणजे मंदिरातलं दाखवू शकत नाही, कारण की आपल्याकडनं लायसन होतं ना, काही नव्हतं. पण या दुकानाची विशिष्ट म्हणजे हे दुकान रोजचे 2 लाख रुपये कमवतात. हो, कोणचं पण बारीक दुकान असेल मोठं असं, आणि 15 ते 20 लाख रुपये महिना ही फक्त भाड्याला घालवतात, म्हणजे भाडं देतात. हो, तिथली मी पूर्ण माहिती घेतली. बघा, हे मंदिराचं शिखर म्हणजे कळस. आणि इथं साधा चहा विकणारा सुद्धा हे दुकान आहे, तुम्हाला दाखवतो मी अजून पण. साधा चहा फिरून विकणारा माणूस सुद्धा 15,000 रुपयाच्या वरती कमाई करतो बरं का दिवसाची. विचार करा मग ते किती कप विकत असेल. आणि विशेष म्हणजे एक महिला आमच्या समोरच 30 तोळ्याचं मुकुट घेऊन आलती. हो बरोबर, पण ते म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर साईबाबाला न दाखवताच ट्रस्टच्या हवाले केलं त्यांना, म्हणजे दिलं ते जे मुकुट केलं त्यांनी. तर 30 तोळ्याचं मुकुट म्हणजे किती रुपयाचं झालं ते बघा. मग भली मोठी रांग होती अशी. तशी रांगेत मस्तपैकी आत गेलो, दर्शन घेतलं. हे मेन म्हणजे हे मुख्य द्वार आहे, दाखवतो समोरचं. इथं चावडी, म्हणजे आपण आतमध्ये मस्तपैकी आपण आराम करू शकतो. महिलांना पण वेगळं बसवायचं बैठक होती आणि पुरुषांना सुद्धा वेगळं बसलेलं होतं. आणि मग लगेचच मी आतल्या म्हणजे बाहेर जे मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजे हे जे आहेत ना, ही अलीकडली लाईन पूर्ण VIP ची लाईन आहे. म्हणजे ज्यांना कोणाला डायरेक्ट घुसायचं असेल पैसे देऊन, तर हे त्यांनी VIP कक्षमधनं जायचं. आणि हा एक्झिट रस्ता. आणि हे दाखवतो मी तुम्हाला मंदिराच्या मागची साईड. मोठं असं भलं मोठं हॉल होतं आणि जागोजागी अशा प्रकारच्या स्क्रीन चालूच होत्या, म्हणजे दाखवण्यातच येत होत्या. मग काय, मी लगेच निघलो आतलं पण नजारा बघून. बाहेरच्या साईडला गर्दी भरपूर, आणि फक्त एका दिवसाची नाही तर ही कंटिन्यू गर्दी असते इथं. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यूच. तुम्हाला आतलं सुद्धा थोडंसं सीन दाखवतो झूम करून. द्वारकामाई म्हणजे ही मुख्य दरवाजा. आणि विशेष म्हणजे हे सगळं प्रसाद पण एवढे मस्त होते ना. आणि विशेष म्हणजे लाडूचा प्रसाद सुद्धा होता.
2 नग फक्त 20 रुपयाला, म्हणजे 1 लाडू 10 रुपयाला. अशा प्रकारे मी सगळं जे महत्वाचे सीन होते ते कसे तरी व्हिडिओ काढून घेतला. भलं मोठं मंदिर आहे, कसं एकदम सोन्याचंच मन दिसतंय का ना वरतं. आणि मंदिरात सोनं सुद्धा थोडं पण नाही, भरपूर सोनं चांदी भरपूर आहे. लगेचच परत अजून आम्ही बाहेरच्या दिशेने निघलो. पण त्याआधीच हे तुम्हाला दाखवतो उजवीकडली साईड, जिथे तुम्ही फोटोशूट व्हिडिओ शूट ते सगळं करू शकता. म्हणजे एक आठवण हे तुम्ही करू शकताय, बघू शकताय, अनुभव घेऊ शकताय. मग काय, मंदिरात दर्शन घेऊन घेतलं आम्ही, इडली सांबर खाल्लं आणि लगेच पोचलो. दुपारी हे जे आहेत प्रेमवारीचे दिग्दर्शक डायरेक्टर त्यांच्या बरोबर आम्ही गाठ घेतली आणि त्यांनी आम्हाला घेऊन आले या हॉटेलला. हॉटेलवर मस्तपैकी जेवण असं केलं आणि डायरेक्ट पोचलो आम्ही स्टुडिओला जायचं कारण म्हणजे तुम्हाला समजेलच, झांगडू पिक्चर आलता ते सरांनी तिथं पूर्णपणे शूट रेकॉर्ड ते करून घेतलेला आणि तिथंच पिक्चर दिलेला आहे आपला. बरोबर ओळखलं तुम्ही, आपलं जे पिक्चर आहे प्रेमाचं ते इथंच पूर्णपणे चालू आहे. त्याचं डबिंग, एडिटिंग पूर्णपणे जे असतंय ते सगळं इथंच चालू आहे, तुम्ही बघताय स्क्रीनवर. आणि हे स्क्रीन म्हणजे ते काम चालू असतानाच मी बाहेर आलो, मस्तपैकी आस्वाद घ्यावा म्हणलं काहीतरी वेगळं. तरी बासुंदी पण नाही, मलाई बर्फी सारखं काहीतरी होतं, एकदम चव नाद खा. समर्थ म्हणला वा लयच भारी. मग काय आरसा होता, मी म्हणलं बघा. आणि मग शेवटला नगरमध्ये आलो आणि तिथं सगळा सुमसाम रस्ता, टॉयज होते तिथं भरपूर आणि तिथंच घेतला आम्ही जेवणाचा आस्वाद. आणि चार्जिंग कमी होते म्हणून मी केला ब्लॉग.